गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलो आहोत विसापूर फोर्ट बघण्यासाठी। आता सध्या आपण आहोत विसापूर फोर्टच्या पायथ्याशी। आता इथून आपण ट्रेक करत करत विसापूर फोर्टला वरती जाणार आहोत। लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक मानला जातो। समुद्र सपाटीपासून तब्बल 1084 मीटरवर उंचीवर असलेला हा गड पहिल्या पेशव्यांनी म्हणजेच बाळाजी विश्वनाथ यांनी 1713 ते 1720 या काळात बांधला होता। विसापूर आणि लोहगड हे जुळे किल्ले मानले जातात, मात्र उंचीच्या बाबतीत विसापूर वरचढ आहे। खालून ट्रेक करून आता आपण वरती आल्यावरती आपल्याला इथे एक पाण्याचे टाकं बघायला मिळतं। इथं कुठली तरी लिपी लिहिलेली आहे, हे बघा। आता कुठली लिपी लिहिली आहे सध्या आपल्याला पण नाही माहिती। पाण्याचा टाका आहे, पूर्ण पावसामुळे भरून गेली। आता याची खोली किती असेल ते कळणार नाही। पावसामुळे सगळे वॉटरफॉल ऍक्टिव्हेट झाले, तिथं तुम्हाला पण दाखवतो। आता पुढची वाट या पाण्याच्या प्रवाहातूनच आहे, पण पावसाळ्यात विसापूर किल्ल्याचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या पाण्यातून आपल्याला वर चालत जावं लागतं विसापूर किल्ल्याच्या दिशेने। आधी इथे प्रॉपर पायरी मार्ग होता, त्यानंतर जेवढे पण पायरी मार्ग आहे तो पूर्ण ढासळला पाण्याच्या प्रभावामुळे आणि पूर्ण तटबंदी तुटून इथे आले, पूर्ण दगड दगड झालेत बघा। फायनली आपण आता वरती पोहोचलोय, तुम्ही बघू शकता ही तटबंदी आहे, इथून सगळं वरती जायचं रस्ता त्या। आता आपण गडावर पोहोचलोय। सध्या तरी सगळं मोडकळीच आलंय, म्हणजे अवशेषच बघायला मिळतात। आता ही दोन गुफा दाखवतो तुम्हाला, अशा दोन गुफा आहेत आणि गुफेमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे का बघायला। हे आय थिंक धान्य कोठारा असावे आधीचं। सगळीकडे आता धुक्याची चादर पसरली आहे, समोरचं पण थोड्या अंतरावरचं दिसणंच बंद झालंय आता। आता आपण या रस्त्याने थेट इथून महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहोत। पूर्ण धुकं प्लस पाऊस, मस्त वातावरण झालंय। पण जेव्हा पण तुम्ही गडावर येणार असाल ना, थोडा पाऊस बघूनच या, कारण की जास्त पावसात हा गड खूप रिस्की होऊन जातो। ज्या आपण मार्गाने आलोय ना, त्या मार्गावरून एवढं पाणी वाहतं की तुम्हाला वरती पण चढता येणार नाही आणि तुमची फालतूमध्ये दमछाक होणार। महादेव मंदिराकडे आपल्याला जायचंय। आता महादेव मंदिर इकडे दाखवत आहे, आपण त्या दिशेला जाऊ। इथं पूर्ण सपाट रान असल्यामुळे महादेवाच्या मंदिराकडे जाताना आपल्याला कळणारच नाही की कुठलं महादेवाचं मंदिर कसं जायचं। तर आपल्याला एकच
मार्ग बघायचा, या दोन्ही बाजूला जे दगड लावले आहेत ना त्याच्यामधून जायचं, तुम्ही थेट महादेव मंदिराकडे पोहोचाल. महादेव मंदिराकडे जाताना आपल्याला मध्ये राजवाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. आता आपण तेच राजवाड्याचे अवशेष बघणार आहोत. त्याच्या पुढे महादेव मंदिर आहे. हा संपूर्ण भाग राजवाड्याचा आहे, पण आता सध्या इथे राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात. काही काही भिंती शाबूत आहेत, पण काही काही ढासळून गेलेत पावसा पाण्यामुळं. राजवाड्यात एवढी पाण्याची सुंदर सोय बघायला मिळते बघा. सेपरेट पाण्याचे टाका आहे याच्यामध्ये. आज या ठिकाणी फक्त दगड आणि भिंतीचे अवशेष दिसतात, पण एकेकाळी हा भाग किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक होता. इतिहासाच्या खुणा आजही इथे जपल्या गेल्या आहेत. महादेव मंदिरा शेजारीच आपल्याला एक टाके बघायला मिळते पाण्याचे. इथे आपल्याला पायरी वगैरे पण बघायला मिळते, हे बघा. आणि या साईडला आहे महादेव मंदिर. ही दीपमाळ आहे, याच्यावरती आपल्याला ही गणपतीची आणि हनुमान आहे. इथं थोडे पुसट झाल्यामुळे आपल्याला प्रॉपर काय इथे कोरलं आहे ते दिसत नाहीये. महादेव मंदिराकडून थोडंच पुढे येतात आपल्याला पाण्याचं टाकं बघायला मिळतं. बघा किती सुंदर वाटतंय. त्या त्याच्या बाजूच्या झाडाचे फांद त्या पाण्याच्या टाकेमध्ये गेलेले आहेत. खूप छान वाटतंय बघायला, पण तुम्ही पण बघा. तिथून थोडं पुढे जाताच आपल्याला असा दिमाखात उभा असलेला बुरुज बघायला मिळतो. त्या काळात कदाचित तो जास्त सुंदर वाटत असेल तिथून नजारा बघायला आणि शत्रूंवरती लक्ष ठेवायला. आता आपण गडाच्या
पायथ्याशी चाललो आहोत. भाई कसला आवाज. क्या होता रे. बिबट्या होता. हा गडावरून खाली उतरता उतरता अचानक बिबट्याचा आवाज आला. थोडीशी झलक दिसली पण तो तिथून डायरेक्ट नाहीसा झाला. आमची बघून पाटली. आम्ही डायरेक्ट पळायला लागलो तिथून. आता जरा सेफ जागे आलोय. बापरे. तुम्ही पण अशा गड किल्ल्यांना जर येत असाल थोडं झाडी झुडपीपासून जरा काळजी घ्या तुमची.